हॅलो एव्हरीवन. तर आज मी तुमच्याशी माझे एक टिप्स सोन्याचे दागिने कसे स्वच्छ करायचे ही तुम्हाला देत आहे. तर चला बघूया. हे माझं जे गंठण आहे थोडंफार काळं पडलेलं आहे, कारण मानेवर आपल्या थोडंफार मळ होतो घामाने, तेलकट ऑइल वगैरे लावल्यामुळे. चला त्याच्यामुळे मी हे क्लीन कसं करायचे हे तुम्हाला शेअर करत आहे. इथं अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं जेल टाकते, विम जेल, आणि त्याच्यामध्ये 5 मिनटं हे गंठण ठेवते. आणि तोपर्यंत माझे जे कानातले आहेत ते मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे कसे क्लीन करायचे. तर इथे ना पेस्ट घेतलेली आहे मी कोलगेट व्हाईट कलरची. तर ती थोडीफार घ्यायची, अगदी थोडीशी घ्यायची, आणि हलक्या हाताने म्हणजे ब्रशने थोडंसं त्याला घासायचं, जास्त प्रेस करायचं नाही, कारण जे ओरिजिनल चमक निघून जाऊ नये यासाठी. तर पहा इथं कसं तुम्हाला दाखवत आहे मी, एकदम अद्दर घासून घ्यायचं. आणि अगोदर पहा किती शुभ्र पेस्टचा कलर असतो आणि त्याच्यानंतर काळपट दिसतो. यातूनच कळतं की एकदम त्याच्यामध्ये धूळ होती ती निघून गेलेली आहे. आणि दोन्हीमध्ये फरक पण तुम्हाला इथे धुवून दाखवते मी की कसा दिसतो पहा. इथे थोडंसं पाणी घेऊन म्हणजे क्लीन करून घेते मी, आणि हे कानातलं आणि दुसरं कानातलं दोन्हीमध्ये फरक पण तुम्हाला इथे कळतो. आणि त्याच्यानंतर दोन्ही कानातले मी हे क्लीन करायला घेते. अगदी हलक्या हाताने घासून घेऊन दोन्ही कानातले क्लीन करून झाले. तुम्हाला मी गंठण इथे जे बाजूला ठेवलेलं आहे ते पण क्लीन करायला घेणार आहे. दोन्ही ज्या पद्धती आहेत ते तुमच्याशी मी इथे शेअर करत आहे. तर तुम्हाला याच्यातली कोणती आवडली मला नंतर नक्की सांगा, व्हिडिओ पूर्ण पहा. आणि आता पहा हे कानातले दोन्ही स्वच्छ केलेले आहेत, कसे दिसतात नक्की सांगा. आणि 5 मिनिटासाठी जे मी गंठण वाटीमध्ये ठेवलेलं आहे विम जेलच्या पाण्यामध्ये ते बाहेर काढते. आणि याच्यामध्ये ठेवलं ना तर पहा थोडंफार त्याच्यातली धूळ जी आहे, ऑइलीपणा जे आहे ते निघून जातो. केसांना जे तेल लावलेलं असतं ते पण याच्यामध्ये चिकटपणा बसलेला असतो. त्यामुळे ना हलक्या हाताने हे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. आणि चेन व्यवस्थित क्लीन करायची. त्याच्यामध्ये जे म्हणजे बारीक बारीक छिद्र असतात त्याच्यामध्ये पण चांगलाच मळ वगैरे बसलेला असतो, धूळ असते. अद्दर घासून घेतलं ना हे व्यवस्थित क्लीन होऊन जातं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर रिझल्ट मी दाखवते की याच्यामध्ये क्लीन किती छान झालेलं आहे. अगदी सोनारासारखं नाही, पण थोडंफार तर आपल्याला गरजेसारखं जे आहे ते क्लीन होऊन जातं. आणि या केमिकलचा वापर हमेशा नाही करायचा, कारण केमिकल भरपूर प्रमाणात असतो या प्रोडक्ट्समध्ये. त्यामुळे कधीतरी हे वापरले तर चालतं. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. कसं वाटलं आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.